महुआ हे त्याचे लाडू आहेत आणि हे त्याचे फुलं आहेत. सो हे कुठनं आले आहेत? ही जी मोहाची फुलं आहेत ती आपल्या सरकुत फार्मच्या बाजूला जे आपले ट्रायबल्स आहेत त्यांच्याकडनं आपण घेतो आणि तिकडनं बनलेले हे लाडू आहेत. ओके. सो आता मोह म्हणजे काय? सो आता मोहाची फुलं म्हणजे काय? मोह किंवा महुआ हा एक वनामध्ये येणारा एक झाड आहे आणि खऱ्या अर्थाने तो एक कल्पवृक्ष आहे. का? कारण त्याचे जेवढे पण पार्ट्स आहेत ना ते सगळे वापरले जातात. सीड्स पासून, लीव्स पासून, त्याच्या फांद्यांपासून, अगदी त्याच्या फुलांपासून खूप साऱ्या गोष्टी बनले जातात. कसे किंवा काय? तर लाडू, चटणी, तेल, अगदी दारू पण ही बनली जाते. आता हे सगळं का इम्पॉर्टंट आहे किंवा लोक का खातात आहे? एकाच गोष्टीचं एवढ्या सगळ्या गोष्टी बनतात. एकच त्याचं रिझन आहे. बिकॉज पारंपरिक दृष्टीने लोकांना माहिती आहे की ही गोष्ट खूप न्यूट्रिशियस आहे आणि आज जे आपण मिनरल्स, विटामिन्स असे वेगवेगळ्या गोष्टीने जे ओळखले जातात त्या खूप चांगल्या प्रमाणामध्ये या फुलांमध्ये, मोहांच्या बियांमध्ये आहेत आणि त्या रिझनने ही गोष्ट जे आपले विजडमवाली लोक आहेत, वनप्रेमी आहेत, आदिवासी आहेत ते वापरतात. आता मला अजून एक गोष्ट बोलायची आहे ती म्हणजे मोहाचं नाव खराब सुद्धा आहे. खूप लोकांना असं वाटतं की मोह म्हणजे फक्त दारू. दारू आहे का? नॉट रिअली. इट इज वन ऑफ द प्रोडक्ट्स. जसं की तुम्ही काजूची फेणी ओळखता, तर असं थोडी आहे की तुम्ही फक्त काजूची फेणीच खाता. वाय इज इट इम्पॉर्टंट की आम्ही आता का मोह जे आम्ही स्वतःहून खात होतो ते आम्ही लोकांपर्यंत का पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत? त्याचा एक रिझन हा आहे की ज्या स्पीडने डेव्हलपमेंट होत आहे आणि खूप साऱ्या झाडांची वृक्षतोडी होते आहे, आम्हाला भीती आहे की असं नको व्हायला की ही गोष्ट जी लोकांना माहिती नाही त्यासाठी त्याला एक जंगली झाड किंवा फक्त आदिवासींपर्यंतच राहिलं तर ते झाड लोक तोडतील. सो ह्याची ख्याती खूप लोकांपर्यंत पोहोचणं आजच्या काळाला इम्पॉर्टंट आहे. दिस इज ओरिजिनल नेचर्स फूड, फुल ऑफ न्यूट्रिएंट्स आणि फुल ऑफ इम्युनिटी. दुसरी गोष्ट, तुम्ही जर मोहाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ह्याला मोह का बोलतात? सो मोह म्हणजे इन्फॅक्च्युएशन. मला ह्याच्याशी मोह आहे. आय लव्ह दॅट पर्सन. अँड वाय? बिकॉज जेव्हा त्याची फुलं उमलतात ना ती एवढं सुंदर सुगंध देतात ज्याच्याने जे लोक नॉट ओनली ह्युमन्स, जे आपले ॲनिमल्स आहेत ना ते सुद्धा त्या झाडापर्यंत पोचतात असं आहे. मोहाचे आपण लाडू तयार केलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तर सरकुत फार्मच्या आपल्या आजूबाजूचे जे आपले वनप्रेमी आहेत किंवा जे आपले आदिवासी वर्ग आहेत त्यांच्याकडनं आपण ही फुलं घेतलेली आहे. कसं बनलं आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन. काय वापरतो, काय नाही वापरतो. जर तुम्ही मोहाचे लाडू खाल्ले असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला खायचे असतील किंवा खाल्ले असेल आणि परत ट्राय करायचं असेल तर आम्हाला 9920 999 100 वर मेसेज करा किंवा कॉल करा. एल्स आम्हाला या व्हिडिओच्या खाली DM करा अँड आवर टीम विल गेट बॅक टू यू. थँक्यू.